तर मला फाशी द्या जरांगेसाठी बच्चू कडू भुजबळांना भिडले। एकीकडे जुन्या नोंदीनुसार कुणबी प्रमाणपत्र दिले जात आहे, दुसरीकडे या सर्व नोंदी बोगस असल्याचे भुजबळ सांगत आहेत। या नोंदी बोगस असल्याचे वाटत असेल तर त्यांनी येथे यावेळी नोंदी तपासाव्यात। या नोंदी बोगस असतील तर अधिकाऱ्यांना आणि मलाही फाशी द्या अशा शब्दात बच्चू कडू यांनी भुजबळांना पत्रकार परिषदेत आव्हान दिले। सगळे सोऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्याची तयारी जरांगे यांची अशी शिष्टमंडळाची चर्चा। मराठा समाजातील कुणबी नोंद आढळणाऱ्या व्यक्तींच्या सगळे सोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्याची तरतूद सुधारित अधिसूचनेत करण्याची तयारी राज्य सरकारने केली आहे। 31 जानेवारीपर्यंत समजणार राष्ट्रवादी नेमकी कोणाची। अजित पवार आणि शरद पवार यांच्या दोन्ही गटातील सदस्यांना फेरसाक्ष देण्यासाठी 20 जानेवारीपासून बोलवण्यात येणार आहे। 25 जानेवारीपर्यंत दोन्ही गटाच्या बाजू ऐकून घेतल्यानंतर हा निकाल विधानसभा अध्यक्ष 31 जानेवारीपर्यंत देणार असल्याचे म्हटले जात आहे। महायुतीचा महाराष्ट्र लोकसभा जागेचा फॉर्म्युला ठरला। महायुतीच्या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील 48 लोकसभा जागेसंदर्भातील फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर येत आहे। या फॉर्म्युलानुसार सर्वाधिक जागा भाजपला तर सर्वात कमी जागा या अजित पवार गटाला देण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे। देवेंद्र फडणवीसांचे ठाकरे गटाला प्रत्युत्तर, उबाटा सेनेने हिंदूंचा अपमान करणे बंद करावे। ज्यांचे राम मंदिर आंदोलनात कसलेही योगदान नाही ते लोक कसे आरोप करून स्वतःचे हसे करून घेत आहेत। कोट्यावधी हिंदूंचा अपमान करत आहेत। आता तरी उबाटा सेनेने अशा प्रकारे हिंदूंचा अपमान करणे बंद करावे असे प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाला दिले आहे। आधी इंडिया आघाडीमध्ये सामील करा, मग भारत जोडोमध्ये येतो। काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेमध्ये सहभागी होण्याचं निमंत्रण वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांना मिळालं आहे। प्रकाश आंबेडकरांनी हे निमंत्रण स्वीकारलं असून इंडिया आघाडीमधील समावेशाचा निर्णय घ्यावा अशी मागणीही केली आहे। जयंत पाटलांना साथ द्या, त्यांची उंची मोठी, सन्मानानं जगायचं हा सांगली जिल्ह्यातील लोकांचा बाणा। जयंत पाटील यांना साथ द्या, त्यांची उंची मोठी आहे असे भावनिक आव्हान राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले। ते सांगलीतील लोकनेते स्वर्गीय राजाराम बापू पाटील यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमानंतर आयोजित कार्यक्रमात बोलत होते। मी शर्वरी, सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील।